Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. हॅलो स्टुडंट, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर सर्वांना गुड न्यूज भेटलेली आहे. क्वेश्चन बँक आलेली आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन बँकचे जे काही सोल्युशन्स असतील ते आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी या सर्व विषयाचे क्वेश्चन बँक सोल्युशन्स प्रोव्हाइड करणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्सचा फर्स्ट चॅप्टर मॅथ फर्स्टचा मॅथमॅटिकल लॉजिक याचे क्वेश्चन बँक सोल्युशन्स पाहूयात. चला तर मग मॅथमॅटिकल लॉजिकच्या क्वेश्चन बँक सोल्युशन्स पाहूयात. तर त्यात तुमचा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे MCQचा. मग MCQचे जे काही तुमचे आन्सर्स त्यांनी शेवटी आन्सर कीमध्ये दिलेले आहेत MCQचे आन्सर्स. ठीक आहे. मग आपण काय करूयात की क्वेश्चन नंबर 2 पासून पुढे पाहूयात, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सोल्युशन्स जे काही तुमचे लॉंग आन्सर असतील ते इथे सॉल्व्ह करून दाखवता येतील. जे तुम्हाला MCQ आहे त्याचे ऑलरेडी आन्सर्स भेटलेले आहेत. ठीक आहे. तरी तुम्हाला वाटलं तर आपण त्यासाठी वेगळं शेवटची व्हिडिओच्या शेवटी आपण MCQजवरती घेऊयात. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2 बघा आता. अटेम्प्ट द फॉलोइंग. ठीक आहे. फर्स्ट 1 मार्कचा क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन आहे फाइंड द निगेशन ऑफ 10 + 20 = 30. ठीक आहे. काय करायचं आहे तुम्हाला, निगेशन फाइंड करायचं आहे की काय आहे. स्टेटमेंट आहे एक दिलेलं 10 + 20 = 30. कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. याचा निगेशन काय असेल ते निगेशन ऑफ द स्टेटमेंट काय असेल, निगेशन इज काय असेल, निगेशन या स्टेटमेंटचं 10 + 20 = काय आहे 30 दिलेलं आहे. म्हणजेच काय दिलं आहे की 10 + 20 काय येतो 30 येतो. याचं निगेशन काय असेल की 10 + 20 = 30. ठीक आहे. 1 मार्क्स क्वेश्चन आहे. सरळ सरळ निगेशन इज 10 + 20 = 30. 1 मार्क्सचे क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचे, जास्तीत जास्त मोठे मोठे क्वेश्चन्स काय करायचे व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. त्यामुळे MCQजला आपण व्हिडिओच्या शेवटी ठेवलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. चला पुढचा प्रश्न बघा. दुसरा क्वेश्चन आहे स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ x² = 25. काय करायचं, 1 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. काय करायचं तुम्हाला, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची x² = 25. आता हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे, ओपन स्टेटमेंट आहे. कशावरून बघा, x² = 25 हे जे स्टेटमेंट आहे कधी ट्रू असेल, इज ट्रू इफ. ट्रू कधी असणार आहे हे स्टेटमेंट, इफ x = ±5. जर x कसा आला ±5 असेल तर x² = काय येईल तुमचा 25 येईल. इफ हे कसं असणार आहे, ट्रू इज फॉल्स इफ x ≠ ±5. म्हणजे काय, जर ±5 असेल तर तुम्हाला काय भेटेल x² = 25. आणि जर x प्लस किंवा -5 नसेल तर तुम्हाला भेटेल का x² = 25 नाही. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, फॉल्स. मग असं एकाच वेळी 2 ट्रूथ व्हॅल्यू असतात का, नाही. म्हणजेच काय झालं, स्टेटमेंट काय आहे तुमचं इज ओपन सेंटेन्स. हे काय झालं तुमचा ओपन सेंटेन्स आहे. मग हे स्टेटमेंट होईल का, नाही. मग याची ट्रूथ व्हॅल्यू डिफाईन होईल का, नाही. दिस इज नॉट डिफाईन. मग याची ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे, नॉट डिफाईन. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू इज नॉट डिफाईन. ठीक आहे. बघा x² = 25 दिलेलं आहे. तुम्हाला स्पेसिफिकली दिले आहे का की x ±5 नाही. म्हणजेच काय, x ± हे काय झालं, कंडिशनल आलं, सिच्युएशनवर डिपेंड करतं. जर असं असेल तर ट्रू आहे, असं असेल तर फॉल्स आहे. म्हणजेच काय झाला, ओपन सेंटेन्स. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू डिफाईन होईल का, नाही. नॉट ट्रूथ व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात. राईट दी निगेशन ऑफ P = Q. बघा, निगेशन ऑफ P = Q. मग निगेशन P = Q म्हणजे काय असतं तुमचं, निगेशन P और Q. P = Q म्हणजे काय असतं तुमचं, निगेशन P और Q. कारण हे दोघं कसे असतात, इक्विव्हॅलन्स. ठीक आहे. दोघं इक्विव्हॅलंट असतात. P = Q आणि निगेशन P और Q कसे आहेत, इक्विव्हॅलंट. म्हणजेच मग आता निगेशन काय मध्ये जाईल. म्हणजेच काय होईल, निगेशन P ऑरचा काय होईल तुमचा अँड निगेशन Q. ठीक आहे. मग काय होईल, निगेशन ऑफ निगेशन P काय असतं, P अँड निगेशन Q. म्हणजे तुमचं निगेशन ऑफ P = Q काय झाला, P अँड निगेशन Q. ठीक आहे. 1 मार्क्स क्वेश्चन आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता, निगेशन ऑफ P = Q = P अँड निगेशन Q. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आहे स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ √3 इज ॲन इरॅशनल नंबर, इज नॉट ॲन इरॅशनल नंबर. काय करायचे, ट्रूथ व्हॅल्यू सांगायची तुम्हाला की √3 इज नॉट ॲन इरॅशनल नंबर. मग काय माहिती आहे तुम्हाला की √3 कसा आहे, रॅशनल नंबर आहे. म्हणजेच काय असेल आन्सर, इट इज अ स्टेटमेंट आहे का, हे आहे. म्हणजे इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. का बरं फॉल्स आहे, कारण √3 कसा आहे, इरॅशनल नंबर आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग इथे काय दिलेलं आहे की √3 हा इरॅशनल नंबर नाही आहे. मग काय झालं, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, मग ट्रूथ व्हॅल्यू इज F. फॉल्स आहे म्हणजेच काय, याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, F. ठीक आहे. पुढचा काय, 1 मार्क्सचे क्वेश्चन आहे ते.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी ऑर निगेशन पी. काय करायचं, पी ऑर निगेशन पीची तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू सांगायची आहे. मग इफ पी इज ट्रू यानी की टी, म्हणजे पी जर टी असेल किंवा पीची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, टी असेल, देन निगेशन पी इज एफ. म्हणजे जर काय तुमचा पी जर ट्रू असेल तर काय असेल, निगेशन पी फॉल्स असेल. म्हणजेच इफ पी इज फॉल्स देन निगेशन पी इज ट्रू. म्हणजे काय, जर हा पी जर ट्रू असेल तर निगेशन पी काय असेल, ऑलरेडी फॉल्स असेल. आणि जर पी कसा असेल तुमचा फॉल्स असेल तर निगेशन पी कसा असेल, ट्रू असेल. मग बघा पहिल्या कंडिशनमध्ये काय होईल, टी ऑर एफ, किंवा दुसऱ्या कंडिशनमध्ये काय येईल बघा, कसा असेल, एफ ऑर टी. म्हणजेच काय तुमचं एफ ऑर टी. ठीक आहे, बघा टी ऑर एफ ऑर टी. आणि तुम्हाला माहिती एफ ऑरमध्ये काय असतं, टी ऑर एफ, आणि एफ ऑर टी काय असेल, टी. म्हणजेच तुमचा जे काही त्याची ट्रूथ व्हॅल्यू असेल ती काय असणार आहे, टी. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी ऑर निगेशन पी इज टी. मग ट्रूथ व्हॅल्यू पी ऑर निगेशन पीची काय असेल, टी. कारण बघा हा टी असेल तर हा काय होईल, एफ. पी जर टी असेल तर निगेशन पी काय होईल, एफ. आणि जर पी एफ असेल तर निगेशन पी काय होईल, टी. मग दोघांची टी ऑर एफ किंवा एफ ऑर टी. आणि ऑरमध्ये काय असतं, दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर आपल्याला काय भेटतं, ट्रू. म्हणजेच द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी ऑर निगेशन पी इज टी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा, स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड निगेशन पी. आता काय बघितलं आपण, पी ऑर निगेशन पी. आता काय पाहायचं आपल्याला बघा, पी अँड निगेशन पी. मग बघा सेम आन्सर काय राहील, की जर इफ टी कसा, पी कसा असेल, इफ पी इज टी, म्हणजे पी जर ट्रू असेल तर तुमचा निगेशन पी कसा असेल, एफ. पी इज एफ. मग जर पी जर समजा इफ पी इज एफ, म्हणजे पी जर फॉल्स असेल तर निगेशन पी काय होईल बघा, निगेशन पी इज ट्रू. म्हणजे काय, एकमेकाचा काय, पीचा निगेशन कसा असेल त्याच्या अपोजिट असेल. जर पी टी असेल तर निगेशन पी काय असणार आहे, एफ असणार आहे. आणि पी जर एफ असेल तर निगेशन पी काय असणार आहे, टी. बरं, मग ठीक आहे. मग बघा काय होणार आहे, पहिल्या कंडिशनमध्ये काय होईल, टी अँड एफ. एकतर काय येईल, टी अँड एफ येईल. टी अँड एफ काय असतं, एफ. अँड जर समजा अँडमध्ये म्हणजे तुमच्या कंजंक्शनमध्ये काय असतं, दोघंही कसे पाहिजे, ट्रू, तरच ट्रू भेटतं तुम्हाला. ठीक आहे, टी टी असेल तरच टी भेटेल. कंजंक्शनमध्ये टी ऑर टी अँड टी असेल तरच काय भेटणार आहे, टी. एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. मग दुसऱ्या कंडिशनमध्ये बघा काय आहे तुमच्याकडे, एफ अँड टी. एफ अँड टी काय असणार आहे, परत एफ. ठीक आहे, कारण एक एफ आला. ट्रू असण्यासाठी काय कंडिशन आहे, कंजंक्शनमध्ये दोघंही कसे असले पाहिजे, स्टेटमेंट ट्रू असले पाहिजे. इथे काय, एक एफ आहे एक टी आहे, म्हणजेच एफ. मग अशा कंडिशन दोघांची काय झाली आता, एफ. म्हणजे देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड निगेशन पी इज एफ. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, पी अँड निगेशन पीची एफ. लक्षात ठेवायचं आहे, पी ऑर निगेशन पीची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, टी. आणि पी अँड निगेशन पीची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, एफ. कारण एक कसा असणार आहे, ट्रू, त्याच्यावेळी दुसरा काय होणार आहे, एफ. हा जर एफ असेल तर हा टी होणार आहे. आणि कंजंक्शनमध्ये अँडमध्येच, म्हणजेच काय, कंजंक्शनमध्ये काय असतं, दोघंही ट्रू असतील तरच तुम्हाला काय भेटतं, ट्रू. म्हणजेच ह्याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे पी अँड निगेशन पी काय आहे, एफ. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 2 मधले सर्व क्वेश्चन झालेले आहेत, 1 मार्क्ससाठी क्वेश्चन होते. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा काय सॉल्व्ह करायचे, तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहेत. मग बघा पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, इफ स्टेटमेंट्स पी अँड क्यू आर ट्रू अँड आर कॉमा एस, स्टेटमेंट आर अँड एस आर फॉल्स, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. काय दिलेले, पी आणि क्यू कसे स्टेटमेंट आहेत, ट्रू स्टेटमेंट आहेत. आणि आर आणि एस कसे स्टेटमेंट आहेत, फॉल्स. तर काय करायचं तुम्हाला, याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग काय करणार आपण, याच्या इक्वल्स टू किंवा इक्वॅलन्समध्ये कसं लिहिणार याला आपण, याची काय करायची तुम्हाला, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग कशा प्रकारे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करणार बघा, निगेशन ऑफ पी. पी म्हणजे काय आहे तुमचा, टी आहे बरोबर. अँड ब्रॅकेटमध्ये क्यू म्हणजे काय आहे तुमचा, पी आणि क्यू काय दिलेले आहेत तुम्हाला, ट्रू दिलेले आहेत. म्हणजे हा काय झाला तुमचा टी. और निगेशन ऑफ आर म्हणजेच काय, एफ. कारण याची ट्रूथ व्हॅल्यू काय दिलेली, एफ, विच इज इक्वलंट टू. ठीक आहे, मग बघा निगेशन टी म्हणजे काय असणार आहे, एफ. निगेशन ऑफ टी काय असेल, एफ. अँड टी ऑर निगेशन एफ काय असेल तुमचा, टी. ठीक आहे, मग बघा पुढे काय होईल, एफ अँड. मग आता टी ऑर टी काय असेल, टीच असणार आहे.
टी ऑर टी काय असतं टी, ठीक आहे, दोन्ही टी आहेत. आता ऑरमध्ये काय असतं, एक जरी ट्रू असेल तरी काय भेटतं आपल्याला ट्रू. इथे कशा आहेत, दोघंही ट्रू आहेत, मग ट्रू झाला, ठीक आहे. नंतर बघा एफ अँड टी. आता काय येईल, एफ अँड टी काय आहे तुमचं कंजंक्शन आहे, आणि कंजंक्शनमध्ये कसं असतं, जर दोघंही ट्रू असतील तरच काय भेटतं ट्रू. आता इथे काय आहे, एक एफ आला आहे म्हणजेच काय असेल तुमचा फॉल्स, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली फॉल्स, म्हणजे काय काय ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे ती काय भेटली तुम्हाला फॉल्स, ठीक आहे. आता बीमध्ये बघूयात, याची काय करायची तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पी क्यू कसे दिलेले आहेत, दोघांसाठी एकच क्वेश्चन आहे. पी क्यू हे जे काही स्टेटमेंट आहेत ते काय ट्रू आहेत, आणि आर आणि एस कसे स्टेटमेंट आहेत फॉल्स. मग बघूयात, बघा कसं लिहिणार, इक्विव्हॅलेंट टू पी म्हणजे काय ट्रूथ व्हॅल्यू टी अँड निगेशन ऑफ आर काय आहे तुमचा एफ आहे, ठीक आहे. जी असेल ट्रूथ व्हॅल्यू ती लिहा, अँड निगेशन क्यू म्हणजेच काय ट्रू, ऑर एस म्हणजे काय आहे तुमचा एफ, ठीक आहे. एस काय दिले, आर आणि एस कसे फॉल्स स्टेटमेंट आहेत. बरं मग ठीक आहे, बघा इथे बघा आता इक्विव्हॅलेंट टू टी ॲज इट इज अँड आता निगेशन ऑफ एफ काय असेल टी असेल, निगेशन ऑफ टी काय असतं एफ, आणि निगेशन ऑफ एफ काय असतं टी, अँड निगेशन टी एफ ऑर एफ. निगेशन ऑफ टी काय आहे, निगेशन टीचं निगेशन काय असेल एफ, एफचं निगेशन टी, ठीक आहे. मग आता इथे बघा इक्विव्हॅलेंट टू टी अँड टी काय असेल तुमचा टी, अँड आता एफ ऑर एफ. आता ऑरमध्ये काय असतं, एक ट्रू, एक जरी ट्रू असेल तरी ट्रू भेटतं, पण इथे काय आहेत, दोघंही काय आहेत फॉल्स आहेत, म्हणजेच काय एफ, तर काय येईल तुमचा एफ. मग टी अँड एफ, दोघांमध्ये बघा टी अँड एफ काय असेल, अँडमध्ये कसं असतं, म्हणजेच कंजंक्शनमध्ये दोघं जर ट्रू असतील तरच आपल्याला काय भेटतं ट्रू. आता इथे एक टी आहे, इथे एक एफ आहे, म्हणजेच तुम्हाला काय भेटेल एफ, म्हणजे दोघांची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली एफ, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट क्वेश्चन दिले पी क्यू काय तुम्हाला ट्रू स्टेटमेंट आणि आर आर एस काय फॉल्स स्टेटमेंट. तर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू डिफाईन करायची आहे, फाइंड करायची आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग दोन दिलेले आहेत, ए आणि बी क्वेश्चन, ठीक आहे. कशा प्रकारे बघा सॉल्व्ह करायचे, दोघांची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स एफ आलेली आहे, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 3rd मधला, ठीक आहे. काय करायचं तुम्हाला, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. काय दिलेले स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले, त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचे. मग कशा प्रकारे आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करत असतो, जे काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले असतील दोन्ही स्टेटमेंट, त्यांना अगोदर काय करतो पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये लिहितो, म्हणजेच काय एकाला लेट करतो, एक स्टेटमेंटला पी, एकाला काय करणार क्यू. मग लेट पी इज इक्वल्स टू म्हणजे एक स्टेटमेंटला काय घेणार आपण पी, दुसऱ्याला काय घेणार क्यू. लेट पी इज इक्वल्स टू काय असेल नागपूर, ठीक आहे. बघा स्टेटमेंट काय, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. मग आपण काय घेणार, पीला घेणार नागपूर इज इन महाराष्ट्र, काय घेतले आपण नागपूर इज इन महाराष्ट्र, अँड क्यूला घेऊयात मग आपण चेन्नई इज इन तमिळनाडू, ठीक आहे. मग आपण दोन स्टेटमेंटला काय करणार, अगोदर पहिल्या स्टेटमेंटला पी घेणार, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू घेणार. मग पहिलं स्टेटमेंट आहे नागपूर इज इन महाराष्ट्र, त्याला आपण पी घेतलं. दुसरं स्टेटमेंट आहे चेन्नई इज इन तमिळनाडू, त्याला आपण काय घेतलं क्यू. मग आता या स्टेटमेंटला काय करायचं, सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं आहे. कसं असेल, देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज in symbolic form given statement in symbolic form, ठीक आहे. गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज कशा प्रकारे असेल सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. बघा आता पहिल्यांदा काय घेणार आपण, इथे लिहूयात पी, म्हणजेच काय तुमचं नागपूर इज इन महाराष्ट्र म्हणजे काय पी आहे. बघा कंजंक्शन इथे काय वापरलेलं आहे तुमचं कनेक्टिव्ह कंजंक्शन वापरले, म्हणजेच काय अँड वापरले. मग अँडला कशाने डिनोट करतो आपण असं, ठीक आहे. मग हा झाला अँड क्यू, चेन्नई इज इन तमिळनाडू, मग काय तुमचा पी आला. अँड कनेक्टिव्ह चेक करणार, तेवढे फक्त आपल्याला तिथे ॲड करावं लागेल पी अँड क्यू, म्हणजे तुमचा कनेक्टिव्ह इथे काय आहे अँड आहे, म्हणजेच कंजंक्शन आलेलं आहे पी कंजंक्शन क्यू किंवा पी अँड क्यू. हे झालं तुमचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. नंतर इकडे बघा ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल, ठीक आहे. हा बी क्वेश्चन आहे. मग इथे पण सेम राहणार, आपण काय करणार लेट करणार एक स्टेटमेंट पी काय असेल, ट्रायंगल इज इक्विलॅटरल, ठीक आहे. एक जो ट्रायंगल आहे त्याला काय घेतलं आपण इक्विलॅटरल ट्रायंगल. मग क्यू स्टेटमेंट काय असेल, ट्रायंगल इज आयसोस्केल.
मग हे दोन्ही स्टेटमेंट आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. मग आता आपल्याला बघा की काय चेक करायचं की इथे कनेक्टिव्ह कोणतं वापरलेलं आहे. मग इथे सांगा कनेक्टिव्ह कोणतं आहे. इथे बघा काय ट्रँगल इज इक्विलॅटरल ऑर, म्हणजे तुमचं इथे कनेक्टिव्ह कोणतं आहे, ऑर आहे. मग देअरफॉर द गिवन स्टेटमेंट in symbolic form is, ठीक आहे. गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज. मग पहिलं स्टेटमेंट काय आहे, पी. कनेक्टिव्ह कोणता आहे, और. नेक्स्ट स्टेटमेंट क्यू, म्हणजे तुमचा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये स्टेटमेंट काय झालं, पी और क्यू. ठीक आहे. अशा प्रकारे बघा आपण कशा प्रकारे जे तुमचे कनेक्टिव्ज आहेत ते अगोदर बघायचे आणि तुम्हाला काय करायचे, फक्त त्या दोन स्टेटमेंटला पी आणि क्यू लिहायचे. त्याच्यानंतर जे कनेक्टिव्ह असेल त्याच्यासाठी आपल्याला माहिती, ऑरसाठी काय आहे, अँडसाठी काय आहे. ठीक आहे. मग झाला पी अँड क्यू आलेलं आपलं आणि इकडे पी और क्यू. फक्त काय बघायचे तुम्हाला अशा प्रकारे जे काही क्वेश्चन असतील याच्यामध्ये की तुम्हाला सिम्बॉलिकली लिहायचे. मग चेक काय करायचे की कनेक्टिव्ह कोणतं वापरलेलं आहे, अँड असेल अँड, ऑर असेल ऑर. ठीक आहे. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 2, 3 मधला. पुढचा क्वेश्चन बघूयात आता. चला पुढचा प्रश्न बघा. 3rd क्वेश्चन आहे. काय दिलेले, राईट द कॉन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. काय करायचं तुम्हाला, कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचा दिलेल्या स्टेटमेंटचा. स्टेटमेंट बघा काय आहे, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. मग आपल्याला काय करायचं असतं, कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करत असणार, किंवा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. काय असतं तुमच्याकडे स्टेटमेंट, हे जे काही कंडिशनल स्टेटमेंट असतं तुमच्याकडे काय असतं, पी इम्प्लाइज क्यू असं जर स्टेटमेंट असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय असतो तुमचा, क्यू इम्प्लाइज पी असतो. हा काय असतो तुमचा कॉन्व्हर्स. पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय असतो, क्यू इम्प्लाइज पी. मग इन्व्हर्स काय असतो, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. हा झाला तुमचा इन्व्हर्स. आणि त्याच्यानंतर तुमचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतं, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हा काय असतो तुमचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे. मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे, स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचं आहे. ठीक आहे. मग आता हे जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्याला काय करावं लागेल, अगोदर आपल्याला पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. मग लेट करावं लागेल की पीच्या फॉर्ममध्ये. मग पीसाठी कोणतं इक्वेशन घेणार, कोणतं स्टेटमेंट घेणार तुम्ही, एका स्टेटमेंटला काय घ्या पी, एकाला क्यू. मग इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, मग अ फंक्शन इज डिफरन्शिएबल हे काय घेणार तुम्ही, पी घेणार. ठीक आहे. अ फंक्शन इज डिफरन्शिएबल त्याला आपण काय डिनोट करणार, पी म्हणून. ठीक आहे. लेट पी इज इक्वल्स टू अ फंक्शन इज डिफरन्शिएबल हे काय झालं तुमचं पी स्टेटमेंट आहे. मग क्यूला लेट करा, लेट क्यू इज इक्वल्स टू इट इज अ कंटिन्युअस, म्हणजेच काय इट इज अ कंटिन्युअस. ठीक आहे. इट इज अ कंटिन्युअस. आता पी आहे क्यू आहे. मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय असेल तुमचा स्टेटमेंट, देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म, गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल, पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे. हे काय झालं तुमचा पी इम्प्लाइज क्यू झालं गिवन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म. आता काय करायचं आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह आणि कॉन्व्हर्स लिहायचं तुम्हाला. देअरफॉर कॉन्व्हर्स इज काय असेल, पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी. देअरफॉर मग क्यू इम्प्लाइज पी कसं लिहिणार, क्यू काय आहे तुमचा इथे बघा, इट इज अ कंटिन्युअस. ठीक आहे. आणि इम्प्लाइज पी काय आहे, फंक्शन इज डिफरन्शिएबल, म्हणजेच काय अ फंक्शन इज, क्यू लिहावं लागेल तुम्हाला काय असेल, फंक्शन इज कंटिन्युअस if a function is continuous then it is differentiable. ठीक आहे. then it is differentiable. ठीक आहे. एखादं फंक्शन म्हणजे आता काय केलं, क्यू म्हणजे काय तुमचा अ फंक्शन इज कंटिन्युअस. क्यू काय आहे तुमचा, इट इज अ कंटिन्युअस फंक्शन. ठीक आहे. कंटिन्युअस म्हणजेच काय, इट इज म्हणजेच काय फंक्शन ना. ठीक आहे. अ फंक्शन, इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज अ डिफरन्शिएबल. काय लिहितोय आपण, कॉन्व्हर्स कसा असेल, क्यू इम्प्लाइज पी. मग क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय, इफ पी देन क्यू. इफ क्यू फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. तसंच कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असेल याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असेल, पी इम्प्लाइज क्यूचा मायनस कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघा काय असेल, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजेच निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय असेल, निगेशन ऑफ क्यू काय असेल,
कंटिन्युअस आहे म्हणजेच काय नॉट कंटिन्युअस. इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस म्हणजे जर फंक्शन कंटिन्युअस नसेल. आता क्यू काय आहे की फंक्शन इज कंटिन्युअस, त्याचा निगेशन काय असेल फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. देन पी काय आहे बघा, पी काय आहे की फंक्शन इज डिफरन्शिएबल, मग त्याचा निगेशन काय असेल फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. ठीक आहे, मग हे काय होईल इट इज नॉट अ डिफरन्शिएबल. बघा कॉन्व्हर्स आणि तुम्हाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचा होता. लक्षात काय ठेवायचं आहे की पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय असतो क्यू इम्प्लाइज पी. पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स असतो तुमचा क्यू इम्प्लाइज पी. मग क्यू स्टेटमेंट आहे तुमच्याकडे की फंक्शन इज कंटिन्युअस, पी स्टेटमेंट आहे फंक्शन इज डिफरन्शिएबल. मग क्यू इम्प्लाइज पी काय असेल इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय आहे पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजेच काय इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, कारण क्यू काय आहे तुमचा फंक्शन इज कंटिन्युअस. मग काय झालं इफ अ फंक्शन इज नॉट निगेशनमुळे काय आलं नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. कशामुळे नॉट आला परत निगेशनमुळे, निगेशन पी आहे आणि पी काय आहे इट इज डिफरन्शिएबल फंक्शन. मग देन इट इज नॉट डिफरन्शिएबल फंक्शन. हे तुमचं होतं काय कॉन्ट्रापॉझिटिव्ह आणि कॉन्व्हर्स. ठीक आहे स्टेटमेंटचं. आता पुढचा प्रश्न बघूयात. चला पुढचा प्रश्न बघा. फोर्थ क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 मधला. काय करायचं बघा याच्यामध्ये विदाउट युझिंग टू ट्रूथ टेबल फाइंड दॅट या प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट निगेशन ऑफ पी ऑर क्यू और निगेशन पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन पी. म्हणजे हे जे काय आहे तुम्हाला निगेशन पीच्या इक्वलंटमध्ये आहे हे शो करायचे. काय करावं लागेल मग त्यासाठी आपल्याला की हे जे काय आहे याला सिम्प्लिफाय करावं लागेल बाय युझिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ और डी मॉर्गन्स लॉ. मग ठीक आहे आता हा जो काही तुमचा डी मॉर्गन्स लॉ आहे ते बघा कसं करणार आपण. याच्यासाठी इक्विवलेंटमध्ये याला घेऊयात लेफ्ट साईडला निगेशन पी ऑर क्यू और निगेशन पी अँड क्यू इक्विवलेंट टू. ठीक आहे, मग आता इथे काय होईल बघा डी मॉर्गन्स लॉ होईल. काय असतो डी मॉर्गन्स लॉ निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय सांगतं निगेशन पी अँड निगेशन क्यू. मग इथे वापरतो निगेशन पी अँड निगेशन क्यू कशावरून डी मॉर्गन्स लॉ और निगेशन पी अँड क्यू हे ॲज इट इज. मग ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार डी मॉर्गन्स लॉ, डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, मग हा झाला तुमचा डी मॉर्गन्स लॉ वापरला आपण इथे. ठीक आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू मग विच इज इक्वलंट टू. मग आता बघा आता पुढं काय करावं लागेल बघा आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरावं लागेल. मग कसं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो की जर तुमच्याकडे असा असेल पी अँड क्यू और आर तर हा जो काही अँड आहे हा और डिस्ट्रीब्यूट करतो किंवा इथे और असेल आणि इथे काय असेल अँड असेल. मग आपल्याकडे काय आहे हा जो पी आहे याला काय समजा हे घ्या काय निगेशन पी अँड क्यू म्हणजेच तुमचा काय असेल पी आहे असं समजूयात. ठीक आहे, मग बघा काय येईल की निगेशन पी अँड निगेशन क्यू हा झाला तुमचा पी. ठीक आहे, याला डिस्ट्रीब्यूट केलं तर काय येतं बघा पी अँड क्यू और पी अँड आर. हे बघा अशा प्रकारे ऑरला आपण काय केलं डिस्ट्रीब्यूट केलं अँडने और अँडने म्हणजेच काय कंजंक्शन डिस्ट्रीब्यूट कशावर ओव्हर डिसजंक्शन. मग काय झाला पी अँड क्यू और पी अँड आर. मग त्या प्रकारे बघा हा जो काही निगेशन पी अँड निगेशन क्यू काय येईल और निगेशन पी. ठीक आहे, काय होईल पहिल्यासाठी ओव्हर डिस्ट्रीब्यूट करतोय ऑरने काय करतोय अँडसाठी डिस्ट्रीब्यूट करतोय. ठीक आहे, ह्या ऑरने आपण डिस्ट्रीब्यूट करतोय ओव्हर अँड. मग इथे काय येईल अँड हा काय असेल एक तुमचा पूर्ण ब्रॅकेट. ठीक आहे, अँड हे अँड ॲज इट इज इन टू. तर इथे बघा काय असेल निगेशन पी अँड निगेशन क्यू और क्यू. ठीक आहे, बघा हे कसं आला तर लक्षात द्या की हा जो काही तुमचा पूर्ण निगेशन पी अँड निगेशन क्यू म्हणजे काय आहे तुमचा पी आहे. ठीक आहे, मग काय घ्या हा पी घेतला पी और हा और आहे. ठीक आहे ना इथे और आहे म्हणजेच काय त्याला और बघा. ठीक आहे, पी और निगेशन पी. ठीक आहे, ते अँडमध्ये आहे आपल्याला काय करतोय ऑरला आपण अँडमध्ये डिस्ट्रीब्यूट करतोय. ठीक आहे, इथे जर ऑर घेतला आपण तुमच्या लक्षात येईल इथे काय असेल अँड म्हणजे इथे काय होईल तुमचा ऑर, इथे काय येईल अँड, इथे काय राहील तुमचा ऑर. ठीक आहे, आता ऑरने काय करतोय ओव्हर अँडवरती डिस्ट्रीब्यूट करतोय. मग इथे बघा हा झाला तुमचा पी और क्यू. क्यू म्हणजेच काय तुमचा आता इथे निगेशन पी. बघा क्यूच्या जागी काय इथे निगेशन पी अँड हा अँड ॲज इट इज इन टू परत पी. पी म्हणजे काय आपला निगेशन पी अँड निगेशन क्यू.
और हा जो काही असेल इथे क्यू. मग आता बघा कशा प्रकारे सॉल्व करायचे. इक्विव्हॅलंट टू पुढं बघा आता हा निगेशन पी अँड निगेशन क्यू ॲज इट इज. हा काय आहे तुमचा निगेशन पी. मग इकडे बघा काय होतं का निगेशन पी अँड निगेशन क्यू और हा काय आहे क्यू. ठीक आहे. तर हे कसं असेल तुमचं या ब्रॅकेट. ठीक आहे. निगेशन पी अँड निगेशन क्यू और क्यू. मग आता अँड आहे हे दोन्ही काय झाले तुमचे वेगवेगळे ब्रॅकेट्स तयार झाले. मग आता इथे चेक करा. हे इथे बघा कशा प्रकारे. आता आपण इथे लॉ कोणता वापरला डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये ब्रॅकेटमध्ये लिहिणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण इथे कोणता लॉ वापरला डिस्ट्रीब्युटिव्ह ते ब्रॅकेटमध्ये लिहिणार. मग आता इथे चेक करा की निगेशन पी अँड निगेशन क्यू और निगेशन पी आहे. याला आपण असं लिहू शकतो का बघा निगेशन पी और निगेशन पी अँड निगेशन क्यू असं लिहू शकतो का. कशामुळे लिहिलं आपण की काय झालं कम्युटेटिव्ह लॉ काय असतं की पी अँड क्यूला आपण काय लिहू शकतो क्यू अँड पी असं लिहू शकतो किंवा ऑर असेल तरी लिहू शकतो. मग आपण काय केलं निगेशन पी और निगेशन पी अँड क्यू लिहिलं. ठीक आहे. या दोघांना इकडची इकडे लिहू शकतो कशावरून कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे. अँड हे ॲज इट इज लिहा. आता हे काय असेल तुमचं निगेशन पी अँड निगेशन क्यू और क्यू. ठीक आहे. हे कशावरून लिहिले आता आपण कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे. हे कशावरून आलं तुमचं कम्युटेटिव्ह लॉवरून आलं. मग आता इथे बघा काय होईल हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जर असं असेल पी और पी अँड क्यू तर हे कसं असतं इक्विव्हॅलंट टू पी असतं. म्हणजेच हे काय असेल तुमच्या इक्विव्हॅलंट टू निगेशन पी. ठीक आहे ना. हे कशावरून ॲब्सॉर्प्शन लॉ काय असतो की पी और पी अँड क्यू किंवा पी अँड पी और क्यू असं जर असेल तर ॲब्सॉर्प्शन लॉ काय सांगतो की ते काय असतं पीचं असतं. मग इथे बघा निगेशन पी आहे इथे निगेशन पी आणि अँड निगेशन क्यू म्हणजेच हा टोटल काय असेल तुमचा निगेशन पी कशावरून ॲब्सॉर्प्शन लॉवरून. मग ब्रॅकेटमध्ये इथे बघा आता इथे काय करूयात ॲज इट इज ठेवू. याला काय आहे तुमचा निगेशन पी अँड निगेशन क्यू और क्यू. ठीक आहे. हे कशावरून आलं ॲब्सॉर्प्शन लॉ. ॲब्सॉर्प्शन लॉ म्हणजेच ॲब्सॉर्प्शन लॉनुसार तुमचं काय आलं हे निगेशन पी. आता इथे बघा या क्यूने काय करूयात याला डिस्ट्रीब्यूट करूयात म्हणजे ओव्हर आर जे ऑर आहे ऑरने काय करूयात अँडच्या ओव्हर डिस्ट्रीब्यूट करूयात. मग बघा परत कसं येईल ते निगेशन पी आता ॲज इट इज राहील अँड आता इथे याने काय करतोय डिस्ट्रीब्यूट करतोय. तर बघा कशा प्रकारे निगेशन पी और क्यू मग हा अँड ॲज इट इज परत काय येईल निगेशन क्यू और क्यू. ठीक आहे. ऑरने काय केलं डिस्ट्रीब्यूट केलं अँडला. ठीक आहे. ऑरने ओव्हर डिस्ट्रीब्यूट कशाचं केलं अँडच्या तर काय होईल निगेशन पी और क्यू अँड ॲज इट इज निगेशन क्यू और क्यू. मग आता इथे बघा निगेशन आता इथे परत काय वापरलं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मग ते लिहायचं आपण ब्रॅकेटमध्ये की कोणता लॉ वापरला बाय युझिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग आता इथे बघा निगेशन क्यू और क्यू काय असेल निगेशन क्यू और क्यू काय असेल जर क्यू ट्रू असेल तर निगेशन क्यू काय असेल फॉल्स. म्हणजे काय होईल एक ट्रू असेल तर एक फॉल्स होईल एक फॉल्स असेल तर एक ट्रू होईल. म्हणजे टी और एफ किंवा एफ और टी येईल. परंतु ऑरमध्ये काय असतं एक जरी ट्रू असेल तरी काय भेटतं आपल्याला ट्रू म्हणजेच हे काय असेल तुमचं ट्रू असेल. मग बघा इम्प्लाइज. ठीक आहे. इक्वलंट टू निगेशन पी अँड निगेशन पी और क्यू अँड इथे काय असेल मग आता हा टी कशावरून आला हा टी आयडेंटिटी लॉ. ठीक आहे. हे आयडेंटिटी आहे तुमची की निगेशन ऑफ हे आयडेंटिटी आहे निगेशन क्यू और क्यू काय असतं टी असतं. ठीक आहे. आयडेंटिटी लॉ मग हा टी. आता इथे बघा टी अँड निगेशन पी और क्यू हे काय असेल टी अँड निगेशन पी और क्यू म्हणजेच काय येईल तुमचा निगेशन पी और क्यू परत कशावरून आयडेंटिटी लॉ म्हणजेच काय असेल बेटा बघा निगेशन पी अँड इथे काय येईल आता तुमचा निगेशन पी और क्यू. ठीक आहे. आता काय राहिलं फक्त तुमच्याकडे निगेशन पी और क्यू टी और निगेशन पी और क्यू अँड टी म्हणजेच काय जर एखाद्या पी अँड टी काय असतं आपल्याकडे टी हे पण कशावरून आलं आयडेंटिटीवरून. ठीक आहे. हा पण काय झाला तुमचा आयडेंटिटी लॉ. म्हणजेच काय असतं की जर समजा आपल्याकडे असं असेल इकडे बघा की पी अँड टी असेल तर काय भेटतं आपल्याला पी. ठीक आहे ना. कारण अँडमध्ये ट्रू असण्यासाठी काय दोघंही कशा लागतात ट्रू. मग इथे जर ट्रू असेल तर ट्रू येईल इथे फॉल्स असेल तर फॉल्स येईल. ठीक आहे. मग त्याच्यानुसार आलं. आता इथे बघा परत
निगेशन पी अँड निगेशन पी ऑर क्यू म्हणजेच काय, परत हा लॉ वापरणार आपण काय, पी ऑर पी अँड क्यू इज इक्वल्स टू पी, किंवा पी अँड पी ऑर क्यू काय असतं, पी. हा काय झालं, ॲब्सॉर्प्शन लॉ. म्हणजेच इथे काय येईल तुमचं बघा, निगेशन पी म्हणजेच कशावरून आला आता हे, ॲब्सॉर्प्शन लॉ. ॲब्सॉर्प्शन लॉ. ठीक आहे. मग ॲब्सॉर्प्शन लॉवरून काय आलं तुमचं, निगेशन पी. आणि बघा आपल्याला काय शो करायचं होतं की हे जे काय आहे ते कसं आहे, निगेशन पीच्या इक्विव्हॅलेंट आहे. बघा पहिल्यापासून कशा प्रकारे केलं एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. पहिल्यांदा काय केलं आपण, डी मॉर्गन्स लॉ वापरला. डी मॉर्गन्स लॉ म्हणजे काय की निगेशन, हे जे काही निगेशन होतं ते मध्ये गेलं दिलं, म्हणजे काय होईल, निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय झालं, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघा आपण काय केलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. मग आपण काय केलं, हा जो काही निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे याला काय कन्सिडर केलं, एक पी. हा जो काही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे तुमचा की पी ऑर क्यू अँड आर असेल तर काय करतो, पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. त्याच्यानुसार काय केलं बघा, हे डिस्ट्रीब्यूट केलं. मग त्याच्यानंतर काय केलं आपण, डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर इथे काय आलं आपल्या लक्षात की हा जो काही निगेशन पी आहे इकडे घेतला आणि याला इकडे लिहिलं, म्हणजे कोणता लॉ वापरला आपण, कम्युटेटिव्ह आहे. ठीक आहे. कम्युटेटिव्हनुसार काय झालं, हे इकडची इकडे लिहिलं फक्त. त्याच्यानंतर हा जो काय आहे निगेशन पी ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू, हे कोणता लॉ आहे, हे कशा झालं, ॲब्सॉर्प्शन लॉनुसार काय होणार आहे ते, निगेशन पी ऑर निगेशन पी अँड क्यू. म्हणजे कशावरून येणार आहे, याच्यावरून काय येणार आहे ते, निगेशन पी येणार आहे. मग ते झालं निगेशन पी. मग इकडे आलो आपण इथे. मग इथे काय केलं आपण की निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू. मग हा ऑरने काय केलं, परत डिस्ट्रीब्यूट केलं, डिस्ट्रीब्यूट लॉ वापरला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग डिस्ट्रीब्यूट केलं अँडला ओव्हर आर. मग ऑरने डिस्ट्रीब्यूट केलं तर काय येईल, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर क्यू. ठीक आहे. पण आपल्या काय लक्षात आलं की निगेशन क्यू ऑर क्यू, हे जो काही निगेशन क्यू ऑर क्यू आहे हा काय आहे, टी येणार आहे. कशावरून, जर क्यू ट्रू असेल तर निगेशन क्यू फॉल्स येईल. मग काय होईल, एफ ऑर टी टी. जर हा फॉल्स असेल तर निगेशन क्यू काय होईल, ट्रू येईल. मग टी ऑर एफ टी, म्हणून याची व्हॅल्यू काय असेल, टी असेल. कशावरून, आयडेंटिटी लॉवरून. मग आता टी अँड एनिथिंग काय असतं, पी अँड टी काय असतं, पी असतं. म्हणून काय होईल तुमचा निगेशन पी ऑर क्यू अँड टी, तो काय येईल निगेशन पी ऑर क्यू. कशावरून, ते परत आयडेंटिटी लॉवरून. तुम्हाला माहिती आहे की जर पी अँड टी असेल तर काय भेटतं, पीच भेटतं. ठीक आहे. त्याच्यावरून झालं तुमचं. मग परत आपण काय भेटलं आपल्याला, निगेशन पी अँड निगेशन पी ऑर क्यू. तर हे परत काय आलं, निगेशन पी अँड निगेशन. इथे ते दोघं जर सारखे असतील आणि हे दोघं अपोजिट असतील, एक अँड असेल एक ऑर असेल, एक ऑर असेल किंवा अँड असेल, तर आपल्याला काय ही जी काही व्हॅल्यू असेल, हे जे काही स्टेटमेंट असेल तेच इथं भेटतं. म्हणजेच काय आहे, निगेशन पी. हे कशावरून, ॲब्सॉर्प्शन लॉवरून काय असतं की पी अँड पी ऑर क्यू काय इक्वलन टू पी, किंवा पी ऑर पी अँड क्यू असं जर असेल तर आपल्याला काय भेटतो, पीच भेटतो. तर इथे काय, पीची जागी निगेशन पी, म्हणजे काय भेटला, निगेशन पी. मग आपल्याला काय शो करायचं होतं की निगेशन पी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय दाखवलं की निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू इज इक्वलन टू निगेशन पी. ठीक आहे. तर इथे तुमचा क्वेश्चन नंबर 3 संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच या व्हिडिओमध्ये थांबूयात. जो काही तुमचा सोल्युशन्स आलेले आहेत क्वेश्चन बँकमधील, तर याच्यामध्ये आपण थोडा व्हिडिओ लेंदी होतो आहे. त्यासाठी काय करूयात की क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 2 आणि 3 आपण केलेला आहे. 4th आणि 5thसाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ खूप लेंदी होणार नाही आणि पाहायला पण व्यवस्थित राहील. Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board.